काय कशाला गप्पा लावले जर काय तर आपलं का नाही बसू दे आपलं बोलत आणि ते अशोक खरात लय चांगला होता हे माणूस हो. लगा एखाद्या तर तो नाही येऊ दे चांगला म्हणून तू बरं तुला का त्याची गाया लागलाय आला का ती नाटकीबाजी लागा ती अशोक करात लागा त्यानं रिमोटचं का नाही साप आणल्यात आणि आपण त्याचं का नाही खरंच धरून बसलोया हा मला ही म्हणत होतं काल हो, लय अशोक खरात चांगला होता. अशोक खरात अरे खरोखर चांगला आहे अशोक खरात आणखीन पण तेच म्हणतोय बघा. कसा चांगला आहे माहिती आहे तुम्हाला सांगतो पटवून देतो तुम्हाला. अशोक खरात सापाचा खेळ दाखवून लोकांचं मनोरंजन करत होता. करत होता का नव्हता? साप दाखवायचा ते रिमोटवरचा आणायचा. आता तुम्ही तुमच्यासारखी नालायक जनता त्यावर विश्वास ठेवते त्याला कोणी काय करायचं सांगा बरं बघू. तो पहिल्यांदा नालाय काय का? तू काय म्हणतोय ना आलाय का आपल्याला नो हे चांगला म्हणतोय. काय त्यानं केलं? त्यानं लागा गमत करतोय आपली आणि ते त्याला चांगला बोलतोय आणि मग म्हणतोय जनता नालाय काय बघ ऐका ही जी नेता आहेत पुढारी आहेत हा. हा नेतं पुढारी हे सगळं एका माळाचं म्हणे आहेत. हा. ह्याने आजपर्यंत काय केलं या गेले देश स्वतंत्र झाल्यापासून 1947 पासून आज 2026 पर्यंत हा. नेत्याने काय केलंय? गरिबी हटवल्या का? नाही इतर समाजाचं आरक्षण, मराठ्याचं आरक्षण, धनगराचं आरक्षण आणि शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, शाहू फुलेंचा पुतळा ह्यांच्या सगळ्यांना मिळून आपल्याला लावले भांडण. हो 100% लावलंय. आज मराठ्याचं इतर समाजाबरोबर पटत नाही, धनगर समाजाचं मुस्लिम समाजाबरोबर पटत नाही, मुस्लिम समाजाचं मराठ्याबरोबर पटत नाही. हे पटत नाही कोणाचं मला सांग कशा पाय पटत नाही? अवघड परिस्थिती आहे. हे पटत नाही फक्त तुमचं आमचं पटुनी म्हणून ही नेत्यानं लावलेली काढ आहे. अहो बरोबर आहे तू हा तुम्ही मगाच बोलला ते बरोबर आहे. ते जनताच नालाय काय आज मग मी काय म्हणतो मग त्या अशोक खरात ह्या नेत्यांना घुलवलंय. मग अशोक खरात चांगला का वाईट? ते अजून चांगलाच म्हण त्या अशोकारातला बरं काढलं. डोक्यात काय आता पडलं नाही. नेत्याने तुम्हाला जवळजवळ 80 वर्ष घुलवलंय हा आणि त्या नेत्याला एक 5-6 महिने घुलवलं म्हणून काय फरक पडतो रे? अलागा त्यांच्यापासून पैसा किती कमावला त्यानं आणि त्याला चांगलंच म्हण बरं काढलं आणि ते डमरू वाजवतोय आणि पैसा कमवतोय. बर तुझ्या मायासारखे गरीब किती गेले तर ते अशोक खरातकडे? अशोक खरातनं अन्याय अत्याचार केला. चला ठीक आहे एक वेळ तुम्ही म्हणताय समजून घेऊ. हा. अशोक खरातनं अन्याय अत्याचार केला ठीक आहे चला समजून घेऊ. हा. मला सांगा आपल्यासारखे गरीब किती गेले तर तिथं? अहो त्यानं काय केलंय माहितीये का मोठी मोठी माणसं पकडलेली नेतं आणि बारक्यांना काय जवळ अरे आहे पण ते नेता सगळ्या समाजाला नालायक म्हणतो. समाजाला एकमेकाच्या जातीपातीत भांडण लावत होतं आणि त्यातल्या नेत्यांची आज भांडण लावली म्हणून तुम्हाला काय वाईट वाटतं रे? नाही तुमची गोष्ट बरोबर आहे की अहो पण का नाही चांगलं करायचं ना ते नेत्यांना तर कळून का नेत्याने सुद्धा का नाही त्याचं ऐकलं आणि त्यांनी का नाही आपल्याला जनतेला मारलं. ऐकलं नाही वसुजल म्हणून अशोक खरातनं स्वतःच मूत्र पाजलंय त्यांना. मग तरी सुद्धा कळ नाही की त्यांना कुणाला कळायचंय? अजून त्यांचं नाव सुद्धा काढू देत नाही तर. अहो हे सगळं त्या नेत्यामुळे झालंय हो. अहो बरोबर आहे तुमचं नेत्यामुळे झालं परंतु का नाही तुम्ही जनतेला मारायची काय करत मग होती? तुम्हाला काय वाटतं एवढा रिमोटवरचा साप आणला त्यानं विश्वास निर्माण करायसाठी त्यानं साप खेळवला. तुमचे सर्पदोष आहे म्हणून ते शांती करा म्हणून सांगत होता. काय वाट चुकीचं आहे त्याचं? अहो नेत्याचं आणि त्या अशोकाराचं किंवा डमरूवर खेळू दे दोघांनी पर का नाही जनतेला काय मारलं याने? अहो तुम्हाला माहित नाही ह्या बायांना त्यानं गंडवले कसं माहित आहे का? हा त्यांना म्हणत होता ही योनी दोष आहे, लिंग दोष आहे, यांची पूजा करायला लागते, ह्याची अर्चा करायला लागते म्हणून ही त्यांचा दोष पूर्ण करायसाठी हे सगळं सेक्स रॅकेट करत होतं. हे तुम्हाला कुठं माहित आहे? पण त्यांना अक्कल पाहिजे की त्या नेत्यांना मग एवढं जो आपल्याविषयी बोलतोय नालायक मग हे असं बोलायची काय गरज होती? कोणी बोलायचं आहे? नेत्या आता त्यांच्या डोक्यावरनं पाणी चाललंय म्हणून नेत्याने अटक केली आहे. जोपर्यंत नेत्याला बरं वाटत होतं तोपर्यंत ठेवलंच होते की आपल्यासारखी जनता भोळी ऐकत होती. अरे उघडं पडस तो नेतं का नाही नालायकच जायचं तरी सुद्धा त्यांना कळना उघडं पाडलं त्यानं पाकच. अहो महाराष्ट्राची मान खाली घालवली त्यानं त्या नेत्याने. महाराष्ट्राचा बिहार करून ठेवला. आपण ह्यांना अक्कल पाहिजे त्याचं ऐकलं त्यानं. आता अकलीचा आणि बिनअकलीचा विषय कुठे येतोय अण्णा तो? बरोबर आहे तुमचं परंतु कोणा त्यांना ऐकायला पाहिजे ना त्याने.
म्हणजे तुम्हाला आणखीन म्हणून अशोक खरात चांगलाच वाटतोय. अशोक खरातनं जे काम केलंय जे कार्य केलंय हा. त्याने चांगलंच केलंय. माझ्या तर हिशोबाने त्याला अटक करायला नाही पाहिजे. हा. तो साप गारोड्याचा खेळ करून दाखव, कोंबड्याला झुंजवून दाखव, बोकडाच्या टकरी लाव, बैलाच्या शर्यती लाव, असं करून त्याला करू द्यायला पाहिजे होतं. ही मूर्ख आहेत ती लोक सगळी, त्याला अटक करून जेलमध्ये टाकलं. ए मला काय बोलू नका, तुम्हाला वाटतं तुझं ए तुमचं बाबा थांब जा बाबा तू अशोक खरातकडेच जा. तिथं लागला बडबडायला. हे काय नालायक आहे की नाही? नालायक आहे, महानालायक.